शहर व जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे महायुती, महाविकास आघाडी, शिंदे गट, शिवसेना, एमआयएम पक्षातर्फे उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी अर्ज भरण्याकरिता उमेदवारांची लगबग पाहायला मिळाली। पोलीस प्रशासनातर्फे उमेदवारी अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। यावेळी सिल्लोड विधानसभेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले। यामुळे अनेक चर्चांना उधाण आले। काही उमेदवारांनी माध्यमाद्वारे बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जमादार भाई उनको पेट्रोल पीछे 4 का। अरे बीच में से आता इथून तर जाऊ 4 तास नानू साहेब सर्व हे दुग्गड साहेब विजय दुग्गड एकच मिनिट वेळ झाला जास्त नाही येतं इकडे एक गिरते अरे चल बाबा खूप पुढे या भाऊ पोलीस नाही आला अजून। काय सांगाल ताई, आज तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली? फोन लगाव ना। पक्ष आणि महाविकास आघाडीने एक माझ्यावर विश्वास ठेवून एक मोठी जबाबदारी दिली आहे। त्याची जबाबदारीत पूर्ण पार पाडण्याचा प्रयत्न नक्की करेल। काय वाटते या निवडणुकीबद्दल आपल्याला? आकड्यांचं गणित जुळवायचा विषय आहे। आकडे तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे, फरक मोठा आहे, पण तरी सगळ्यांची मदत घेऊन जास्तीत जास्त आकड्यांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करणार। तर हा खेळच आकड्यांचा आहे, कसं वाटतंय? आता तुम्ही स्वतःच म्हटलं खेळच आकड्यांचा आहे, ती खरी गोष्ट आहे। बघू आता काय काय होतं। तफावत मोठी आहे, तरी पण आपल्याला माहिती आहे, तरी आपण उडी मारली आहे। लोकशाही आहे, लढले पाहिजे समोरच्यांना, म्हणजे उमेदवारांना पण सगळ्यांना उभं राहायची संधी मिळाली पाहिजे आणि मतदारांनाही एक दुसरं ऑप्शन म्हणून, एक विरोधी पक्ष म्हणून एक पर्याय पाहिजे। आणि पक्षाने, महाविकास आघाडीने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे। मागच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं होतं, ते पंचवार्षिकमध्ये चांगलं काम करण्याचं, लोकांचं पर्यंत पोहोचण्याचं आणि पक्षाचंही काम करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे। काही जादू घडण्याची शक्यता सगळ्याच असतात, नाकारता येणार नाही, पण जास्तीत जास्त प्रयत्न करणार। धन्यवाद। धन्यवाद साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आज आपण फॉर्म भरला आमदारकीसाठी, पक्षातर्फे यावेळेस निवडणूक लढवल्या जाते, काय सांगाल? मैं सबसे पहले तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रिया अदा करता हूँ। उसके बाद में हमारे बैरिस्टर असदुद्दीन अवीसी साहब, इम्तियाज़ जलील साहब, अकबरुद्दीन अवीसी साहब और हमारे यहाँ के जो नेता है समीर साजिद बिल्डर साहब, जो महाराष्ट्र के जनरल सेक्रेटरी भी है और विरोधी पक्ष नेता है, उन्हीं के साथ साथ हमारे गट नेता हाजी शेरखान साहब और शारिक नजबंदी साहब, तो इन्होंने सबने उनके आदेश पे हमने आज यहाँ फॉर्म भरे और उम्मीद है कि आने वाली 18 तारीख के दिन सब सेकुलर पार्टी एक साथ में आके हमको आगे मतदान करेंगे। यावर्षी एमआयएम पार्टी यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वतःचा उमेदवार देते, कसं बघताय? कैंडिडेट देने की वजह ये रही
कि आपने देखा होगा कि जिस तरीके से बीजेपी ख़ासतौर पर महाराष्ट्र के साथ साथ हमारे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट के अंदर फेल हुई है, उसी का नतीजा था कि कई सारे कॉरपोरेटर जो पूरे ज़िले के थे, औरंगाबाद हो या जालना हो, दोनों ज़िले के कॉरपोरेटर्स के अंदर एक बेचैनी थी और ये कोशिश थी कि जो एक थर्ड फ्रंट भी यहाँ पर खड़ा किया जाए। इसीलिए मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब और इम्तियाज़ भाई के गाइडेंस में हाजी इसाक साहब को इस इलेक्शन के अंदर उतारा गया है। मैं समझता हूँ कि जालना ही नहीं, औरंगाबाद के साथ साथ और भी अतराफ़ के जो हमारे कॉरपोरेटर्स हैं, वो तमाम कॉरपोरेटर जो बीजेपी को हराना चाहते हैं, वो तमाम हमारे साथ आएंगे और एक अच्छा नतीजा इंशाल्लाह आपको देखने के लिए ज़रूर मागच्या मिलेगा। वेळेस MIMनी शिवसेनेच्या पक्षाला सपोर्ट केला होता, मागच्या वर्षी आम्ही नाही होतं ना साहेब, या वर्षी आम्ही आहे आणि आम्ही काय करत आहे तुम्ही बघत आहे। धन्यवाद सर. येस सर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे फॉर्म भरण्याची गडबड चालू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपण बघू शकता येणाऱ्या जाणाऱ्यांसाठीही रस्ता बंद करण्यात आलेला आहे, बॅरिकेड्स लावलेले आहेत. अशातच आपल्या हक्काच्या मागणींसाठी आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्याय मागण्यासाठी महाले नावाची व्यक्ती आत्मदहन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेली आहे. पोलिसांनी त्यांना वेळेस ताब्यात घेतलेला मोठा अनुचित प्रकार घडलेला आहे. पोलीस कर्मचारी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेलेले आहेत. बाहेर आल्यानंतर काय झालं ते आपल्याशी याबाबत चर्चा करणार आहे. मी UCN TV तर्फे आपला राज, माझ्याबरोबर आहे आपले कॅमेरामॅन माजिद भाई.